शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट ठळक बातम्या. शेतकरी कर्जमुक्तीसाठी 7,000 कोटींचा निधी, शासनाची मंजुरी, कर्ज खात्यात जमा होणार. अतिरिक्त कामाचा ताण, आयुक्तांविरोधात मंत्र्याकडे तक्रार, मुंडेंविरोधात एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड. ठाकरे शिंदेंना कोर्टाचा समन्स, 17 वर्षापूर्वी डावखरे सीडी प्रकरण. बनावट पदवी रॅकेटची धागेदोरे भाजप नेत्यांपर्यंत, संपूर्ण नेटवर्कची चौकशी करा, रोहित पवार. राजरोस पक्षांतर ही घटनात्मक आत्महत्या, शिवसेनेवर सर्वोच्च सुनावणी, एक नेता संपूर्ण पक्ष नव्हे, सिब्बल. प्रियंका गांधी म्हणाल्या इतिहास बदलण्याचा प्रयत्न, भगवी हॉकी, गदारोळ. गडचिरोलीत पावसाचे थैमान, 24 मार्ग बंद, भामरागडला 700 पूरग्रस्तांची सुटका. बीजेपी आंदोलकांवर पोलिसांकडून कोणतीही प्रतिकूल कारवाई नाही, दिल्ली सरकारचा आदेश. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर कायद्याचा बडगा उगारणार. सोलापूरमध्ये 8 दिवसाच्या रेकीनंतर फिल्मी स्टाईल बनावट दारू कारखाना केला उद्ध्वस्त. चिंचोली एमआयडीसीत उत्पादन शुल्काची कारवाई, 5 जणांना मिळाली 8 दिवसांची कोठडी. महिनाभर मृत्यूशी झुंज, अखेर सल्याच्या वडिलांची जीवनाशी हार. सैराट फेम अरबाज शेखच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. सोलापूरमध्ये उजनीतून भीमा नदीपात्रात सोडलेल्या पाण्याने दक्षिणचे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे ओव्हरफ्लो. शेगावच्या पेढ्यांमध्ये भेसळ, 2 नमुने असुरक्षित, विक्रेत्यांवर कारवाईची तयारी. राज्यातील 57,858 डिजिटल नकाशे सर्वांसाठी झाले खुले. महाराष्ट्राचा पाणलोट विकास एका क्लिकवर, डिजिटल युगाची सुरुवात. आषाढी वारीत भक्तांनी दिले विठ्ठलचरणी 8.92 कोटीचे दान. पदस्पर्श 4.95 तर मुखदर्शनासाठी 5.42 लाख भाविक. यंदा उत्पन्नामध्ये घट. शिवसेना कोणाची? उद्धव सेनेच्या याचिकेवर 4 ऑगस्टला सुनावणी. मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत वरळी अव्वल, 18,512 कोटींचे झाले 6 महिन्यात व्यवहार. उत्पादनामध्ये घट, बासमती कोलमचा सुगंध महागला. वाल उडीद डाळींचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील 12 जणांना पोलीस कोठडी. पोलीस 14 आरोपींची एकत्र करणार चौकशी. मुंबई नाशिक महामार्ग खड्ड्यात, पडगा ते इगतपुरी प्रवास खडतर. पालघर ठाणे रायगडला आज ऑरेंज अलर्ट. आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अन ऑरेंज अलर्ट, यंत्रणा सतर्क. घाटमाथ्याच्या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. पेपर फुटीवरून राज्यसभेत विरोधक पुन्हा आक्रमक, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा केला निषेध. दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारवर टीका, नीट कायमची रद्द करण्याची मागणी. ईशान्य भारतात हाहाकार, ओडिशामध्ये 7 लाख लोकांना फटका. ठेवींवरील व्याजदरात भेदभाव नको, सर्व बँक शाखांमध्ये समान दर ठेवा. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले निर्देश. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी घटली, चढ्या भावांमुळे मागणी 17% घसरण. कमी वजनाच्या दागिन्यांवर भर, जागतिक सोन्याची मागणी मात्र स्थिर. WGCचा अहवाल.